तर जसं तुम्ही बोला स्वित्झर्लंड, तर किती देशांमध्ये आज तुमचं जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते आहे? मग तुम्ही मराठी सिनेमे घेता, हिंदी घेता, शॉर्ट फिल्म्स असतात, कारण ते पण एक सिनेमाच झाला बरोबर आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाईज. जरा त्या व्यवसायाबद्दल थोडं अजून डीप जाऊन बोलूया आपण. नक्की. सो मराठी चित्रपट हा तर प्रायमरी आहे. मध्ये आम्ही एक कोकणी चित्रपट सुद्धा डिस्ट्रीब्यूट केला अरे वा. कॅनडामध्ये, कारण ती पहिली फीचर फिल्म होती कोकणी, फुल फुल लेंथ वाली. कोकणी. कोकणी सिनेमा तुम्ही जो बोलला त्याचं काय नाव होतं? सो कोकणी सिनेमाचं नाव होतं तर्पणा, तर आणि त्याच्यामध्ये काम केलं आहे एका शिकागो बेस्ड एका ऍक्टर्सनी, आणि ते स्वतः फ्लाय करून टोरंटोला आलेले, आणि टोरंटोमध्ये ओंटॅरिओ कोकणी असोसिएशन नावाची एक संस्था आहे, ज्याच्यामध्ये कोकणी लोक सगळी एकत्र येतात आणि जसं मराठी मंडळ आहे तसं एकत्र येऊन सगळं साजरा केला जातो. तर त्या लोकांना घेऊन एकत्र तो आम्ही सगळ्यांसाठी चित्रपट अरेंज केला होता स्वतः. तर तशी कोकणी पण झालं. सुरू झालं. बाकी हिंदी आणि बाकीच्या चित्रपटांसाठी खूप वेल एस्टॅब्लिश्ड नेटवर्क आहे. ओके. त्याच्यामुळे तिथे आपण नाही म्हणजे इव्हेंच्युअली मे बी करायला हरकत नाही जर खूप चांगलं झालं तर. पण आत्ताचा आपला उद्देश असा आहे की मराठी चित्रपट रिजनल लँग्वेजेस मी म्हणेन की ते जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येतील त्यासाठी आपण प्रयत्न करतो. किती तो प्रसार तुम्ही देऊ शकता त्या सिनेमाला, त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या. सो ब्लॅक ओपल नावाची ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या अंतर्गत हे सगळं मराठी डिस्ट्रीब्युशन फिल्म्सचं आम्ही करतो. त्याच्याबरोबर लाईव्ह शोज असे पण काही प्रोग्राम्स होतात. म्हणजे नुकताच आम्ही कृणाल घोरपडेचा तांबडी चांबडी नाईट नावाचा प्रोग्राम केला होता, किंवा त्याच्या आधी एक हिंदी प्रोग्राम केला होता. आता आम्ही आशिष पाटील यांचं लावणी वर्कशॉप करतोय मे मध्ये, ते आता नुकतंच होणार आहे. सो अशा सगळ्या काही प्रोग्राम्स, काही युनिक आयडियाज घेऊन ज्या सहजासहजी कॅनडामध्ये होणार नाहीत, तर त्यासाठी आम्ही ट्राय करतोय. सो ते आहे अगदीच ब्लॅक ओपलच्या अंडर. आणि मूवीच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये नॉर्थ अमेरिका तर म्हणजे तो तर आमचा बेस आहे, प्लस त्याच्याबरोबर आम्ही युरोपमध्ये करतोय. आत्ता आम्ही एका चित्रपटासाठी मलेशियामध्ये तो चित्रपट पहिल्यांदा होईल त्याच्यासाठी ट्राय करतोय. जपान किंवा थायलंडमध्ये किंवा मॉरिशियस अशा ठिकाणी पण ट्राय चालू आहे. तिथे कधी कधी काही गोष्टी थोड्याशा प्रॉब्लेम असतो की त्यांना ऑडियन्स तर प्रश्न सगळीकडेच आला की किती आहेत, कमी आहे, जास्त आहे. पण काही ठिकाणी सबटायटल तुम्हाला त्यांच्या लोकल भाषेत करावे लागतात. जसं आपण दुबईला गेलो तर त्यांना अरेबिक सबटायटल लागतं, किंवा त्यांचं सेन्सरशिप वेगळं असतं, सो त्याला वेळ लागतो. पण तर एक चांगला रोजगारची अपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे छान अपॉर्च्युनिटी आहे. तर आपले चित्रपट दुबई आणि आखाती देशांमध्ये खूप जास्त प्रदर्शित होतात. मराठी सिनेमा अरबी लोक बघतायत. अरबी लोक बघत असावेत, कारण अरबी सबटायटल आहे म्हणून विचारलं. नाही, इव्हन आता नॉर्थ अमेरिकेत किंवा भारताबाहेर कुठेही चित्रपट गेला तर त्याला इंग्लिश सबटायटल तर येतात. महाराष्ट्रात पण महाराष्ट्रात पण होतात. तो एक कडू आपलं सत्य आहे.